महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. कमिटीचे संचालक सुनील दिवार यांचं स्वागत शिवाजीराव साळुंख करावा अशी मी त्यांना विनंती करतो. करावा की तात्या इकडे अध्यक्ष सुनीलजी लोणकर यांचा सन्मान अशोक बापू पवार, डॉक्टर दिगंबर दुर्गाडे आणि पूज्यानंदभाऊ कामटे यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. आमंत्रण दिले, निमंत्रण ते राहुलजी गिरमे आणि त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित सर्वच बंधू भगिनी, माझ्या तरुण मित्रांनो, आदरणीय पवार साहेबांच्या वाढदिवसाचं निमित्त एका चांगल्या कर्तृत्वान नेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं रक्तदानाचं शिबिर इथं गेले 21व्या वर्षात पदार्पण करत असताना 20 वर्ष आपण केलं. ते आमचे जुने सहकारी शिवाजी अप्पा बोमन, त्यांचा आणि माझा परिचय अनेक मिटिंगाच्या काळात त्यावेळेला व्हायचा. एक प्रेमळ व्यक्तिमत्व, समाजासाठी काहीतरी करावं ही भूमिका अप्पांच्या सारख्यांची त्या काळात मी पाहिली. पुढं आपण सगळ्यांनी मिळून या ठिकाणी पुढाकार घेतला आणि अप्पांनी चालू केलेलं हे रक्तदानाचं शिबिर साहेबांच्या नावाने पुढं आपण चालू ठेवलं. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो. खरं म्हणजे रक्तदान एक पवित्र दान आहे. रक्तदानाला खूप मोठी किंमत आहे. आपण पाहतोय की कालच्या कोरोनाच्या काळामध्ये पण अनेक वेळेला रक्ताची काय किंमत असते, मग तो प्लाझ्मातनं काही गोष्टी देण्याचा विषय असेल, ते सगळं तुम्ही आपण जवळनं पाहिलेलं आहे. शिवाजी अप्पा आज आपल्यात नाहीत, परंतु तुम्ही तो रक्तदानाचा वारसा असाच पुढं त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ चालवलेला आहे. त्यामुळे सगळे पत्रकार संघाचे प्रमुख आणि आयोजक जे आपले राहुलजी गिरमे, अध्यक्ष पुरंदर हवेली विधानसभा राष्ट्रवादी पार्टी शरद पवार साहेब आणि त्यांचे सहकारी, त्यांचंही मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि गेले 21 वर्ष मी माहिती घेतली, 20 वर्ष की याच जागेवरती वाटतं रक्तदान घेत आहे. एके वर्षी उच्चांकी काहीतरी 1200 लोकांनी सुद्धा रक्तदान केलेलं होतं. त्यामुळं सासवडमध्ये हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे. गरजेचे आपण अनेक कार्यक्रम घेत असतो, परंतु त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये रक्तदान मग त्या किती लोकांनी केलंय संख्या महत्वाची नसती, परंतु जे काय करतात रक्तदाते त्यांचंही मी मनापासून आभार मानतो. कारण हे पवित्र दान करत असतात. आत्ताच मी माहिती घेतली, आतमध्ये मला वाटतं 21व्या वेळी ते सुनील लोणकर पत्रकार अध्यक्ष आहेत आपल्या पत्रकार संघाचे, त्यांनी 21व्या वेळी रक्तदान करतात. ही काही सोपी गोष्ट नाही. आमच्या शिरूरला असेच एक सर आहे, माझ्या माहितीने त्यांनी 100 पार केलेली, 100च्या पुढं जास्त वेळेला रक्तदान त्या सरांनी केलेलं आहे. त्यामुळे ही माणसं सुद्धा एक अद्भुत माणसं आहेत, वेगळी माणसं आहेत. आपण पाहतो आज या ठिकाणी आपल्या तालुक्याचे, जिल्ह्याचे दोन्ही नेते या ठिकाणी ह्या रक्तदान शिबिराला आवर्जून आहे. दुर्गाडे सरांचंही त्या ठिकाणी बँकेत चांगलं सहकार्य आमच्यासारख्या एक संचालक या नात्यानं काम करताना भाऊ मिळत असतं. भाऊंनी त्यांचा कार्यकाळ त्यांच्या जिल्हा परिषद अध्यक्ष काळात चांगला गाजवलेला आहे. त्यामुळे असे दोन्ही चांगले नेते आपल्या तालुक्याला लाभलेले आहेत. आमदार साहेब मला वाटतं काहीतरी दिल्लीला असल्यामुळं ते येऊ शकले नाही. राहुलजी गिरमे, आपण अत्यंत स्तुत्य कार्यक्रमाने राहुलजींचा फक्त निरोप आला, मी सांगितलं लगेच मी येतो. कारण रक्तदान इथं काय जात, धर्म, पक्ष, पार्टी काही नसतं. त्या रक्तदानाला कोणी गेलं तरी लोक त्याला चांगलंच मानतात. त्यामुळे एक स्तुत्य उपक्रम राहुलजी आपण या ठिकाणी राबवलाय. मी मनापासून आपल्या टीमला परत एकदा त्या ठिकाणी धन्यवाद.
डाव्याच्या मागं.